शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहोत। त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनो, तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहायला मिळेल। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे। तर बघा, सर्वात महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आतापर्यंत फक्त असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, परंतु प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलं तर तुमच्या खात्यावरती आजपर्यंत 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झालेला नाही। परंतु आता शेतकरी बांधवांनो, काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या खात्यावरती संपूर्ण रक्कम ही आज सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, 3 ते 4 योजनांचे पैसे हे तुमच्या खात्यावरती आज एकत्रपणे जमा होणार आहेत। कोणकोणत्या योजना आहेत तर बघा, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, तसेच आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये, त्यासोबत शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये। आता तुमच्या मनामध्ये असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यास इतका विलंब झाला, मग राज्य सरकार लगेच आमच्या खात्यावरती 10वा हप्ता जमा करणार का? हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय झाला आहे आणि आता तुमच्या खात्यावरती एकत्रितपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। 6000 रुपये कशाचे? तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, म्हणजे की 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये। आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही म्हणाल पीएम किसान योजनेचा आताच मागील दिवसांपूर्वी हप्ता जमा झालाय, केंद्र सरकार पीएम किसान योजनेचा हप्ता आमच्या खात्यावरती देणार का? हो शेतकरी बांधवांनो, देणार। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे की आता तुम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता हा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासोबत देणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची अपडेट ही सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे। आता काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे की आता आम्ही आज पुढील काही तासांमध्ये या ठिकाणी वाटप सुरू करणार आहोत। परंतु पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 21 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्ही सुद्धा मोबाईलकडे लक्ष ठेवा, कारण की आता तुमच्या देखील खात्यावरती कधीही या ठिकाणी रक्कम जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। आजपर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आता शेतकरी बांधवांनो, काळजी किंवा चिंता करू नका, पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4000 रुपये रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे की आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये या 16 जिल्ह्यातील या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती संपूर्णपणे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व या ठिकाणी 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण म्हणजेच की 4000 रुपये रक्कम या ठिकाणी आता या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करणार आहोत। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का, तुमच्या तालुक्याचं नाव आलंय का, तसेच तुम्ही यासाठी पात्र आहात का? तसेच शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे की जे शेतकरी बांधव ही 2 कामे पूर्ण करतील अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना ही अपडेट पाहायला मिळेल।